जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. ते वंदूया श्रीचरण, श्री गुरूंचे. श्रुती स्मृती पुराणाम आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं, सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. सदाशिवसमारंभा शंकराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे गुरुपरंपरा. शुकासारिखे पूर्णवैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरो रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आत्माराम भाग 7, समास 1 त्याग निरूपण. आतापर्यंत पहिल्या समासामधल्या 17 ओव्या आपल्या पाहून झाल्या. आता या 18व्या ओवीपासून शिष्याला प्रबोधन करण्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष ग्रंथाला सुरुवात होत आहे. ब्रह्म ही संकल्पना प्रस्तावनेच्या स्वरूपात काहीशी स्पष्ट झाल्यानंतर त्या संकल्पनेचा परिपूर्ण विचार व अनुभवासाठी आवश्यक ती साधना यांचा विचार आता यापुढे करणार आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम. आता शिष्या सावधान, ऐक सांगतो गुह्य ज्ञान. जेणे तुझे समाधान, अंगी वाणी श्रीराम. शिष्याला या ओवीमध्ये समर्थ सांगतात आहे की तुला सावधतेने हे गुह्य ज्ञान ऐकायला पाहिजे. कुठलीही साधना करायची असेल तर शिष्याचे चित्त एकाग्र होणे आवश्यक आहे. एकाग्र चित्ताशिवाय ज्ञानाचे ग्रहण होऊन अनुभव येणे अशक्य आहे. अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईचे, असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की पूर्ण श्रवण हे पूर्ण लक्ष देऊन केले तर सर्व सुख प्राप्त होते. एकाग्रता येण्यासाठी वैराग्य अंगी बाणावे लागते. वैराग्याशिवाय चित्ताची एकाग्रता येणे शक्य नाही. विरक्त मन शांत असते व शांत मन ताबडतोब एकाग्र होते. दासबोधाचा अभ्यास करतानाही अनेक समासाच्या सुरुवातीला समर्थ शिष्याला तू सावधान होऊन ऐक, एकाग्र चित्ताने श्रवण कर असा वारंवार सूचना देत होते. कारण असे श्रवण कर असे सतत का सांगावे लागते हो? तर का सांगावे लागते याचं एकच उत्तर आहे की आपल्या सगळ्यांचे जे अंतःकरण आहे ना ते कधीच स्थिर नसते. हे अंतःकरण नेहमी देहाच्या व जगताच्या उठाठेवी सतत करत असते आणि त्यामध्येच ते व्यग्र असते. आपण जेव्हा काही ध्यानधारणा करतो, नाम साधना करतो, जप करतो, त्यावेळी आपला नेहमीचा अनुभव आहे की एरवी आपल्या मनात कधी विचार येणार नाहीत, पण आपण नेमकं माळ हातात घेऊन जपाला बसलो की काही ना काही विचार मनामध्ये येतच राहतात आणि आपण म्हणतोय की नाही ते नेमके विचार जपाच्याच वेळी का बरं मनामध्ये येतात. पण असे वायफळ विचार थांबल्याशिवाय श्रीगुरूंनी सांगितलेले गुह्य ज्ञान कळत नाही. मग हे गुह्य ज्ञान जर समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी उपाय काय आहे? तर तो उपाय तुकाराम महाराज सांगतात की साधकाची दशा उदास असावी
उपाधी नसावी अंतर्बाह्य, की जोपर्यंत मी व माझे या बाह्य उपाधीत मन गुंतलेले आहे, सतत देहाबद्दलचेच विचार व जगताविषयीच्या विचारांशीच मन झिलट्या घालत राहते. देह माझा, जगत सत्य या दोन उपाधीमध्ये जीव सतत गुंतलेला असतो. जोपर्यंत देह माझा आणि जगत सत्य या दोन उपाधी जीव बाजूला करत नाही, तोपर्यंत साधक अंतर्बाह्य मोकळा होत नाही. की जसे पाण्यावर शेवाळ साचते, ते शेवाळ बाजूला केल्याशिवाय खालचे स्वच्छ पाणी दिसत नाही. अगदी तसेच आहे की उपाधी बाजूला झाल्याशिवाय आत्म्याचे दर्शन होत नाही. हा आत्मा अत्यंत गूढ व जाणण्यास अति कठीण आहे. तो आत्मा योग मायेमध्ये दडून बसला आहे. बुद्धीत तो व्यापून राहिला आहे, तर संसाररूप अरण्यात तो राहणारा व अत्यंत पुरातन असा आहे. पुरातन याचा अर्थ जुना, की जसे एखादी असाध्य व्याधी जर जीवाला झाली असेल, तर डॉक्टरांकडे औषध घेण्यासाठी गेले तर डॉक्टर म्हणतात की ही व्याधी जुनी असल्यामुळे तुम्हाला दुरुस्त व्हायला वेळ लागेल, पण तुम्ही नक्की दुरुस्त व्हाल हे मात्र नक्की सांगतो. त्यासाठी मात्र डॉक्टरांवर विश्वास ठेवावा लागतो. इकडेही असेच आहे की संत आपल्याला वारंवार सांगतात की तुझे मूळचे स्वरूप आत्मा आहे आणि तो आत्मा तू जाणून घेतला पाहिजे. कारण तो आत्मा म्हणजे मूळ माझं स्वरूप आहे, म्हणजे ते जुनच आहे. पण ते संत सांगतात त्याप्रमाणे त्याचा अभ्यास केला पाहिजे. तर आपण संतांवर, त्यांनी सांगितलेल्या वचनांवर दृढ विश्वास ठेवला तर आपल्याला आत्मसुखाच्या अनुभवाने समाधान प्राप्त होते. त्याशिवाय समाधान प्राप्त होत नाही. मग त्यासाठी संत काय करतात? तर संत नेहमी समाधानी असतात. तर ते का बरं समाधानी असतात याचा विचार करायला पाहिजे. याचे उत्तर ज्ञानेश्वर महाराज देतात की या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. की शरीररूपी उपाधीमध्ये व्यापून राहिलेले व तरीही अत्यंत गुप्त असलेले आत्मचैतन्य ओळखल्याशिवाय, अनुभवल्याशिवाय खरे समाधान प्राप्त होत नाही. संत हे चैतन्य ओळखतात. हे चैतन्य ओळखले की देहावरील ममत्व नष्ट होते व वैराग्य अंगी येते. देह विकारशील असल्यामुळे सतत त्यात बदल होत असतात, त्यात परिवर्तन होत असते. हे एकदा लक्षात आले की आहे त्या परिस्थितीत बदल झाला तरी समाधान मग बिघडत नाही. आपले समाधान मात्र छोट्या छोट्या कारणांनी बिघडत राहते. परिस्थितीने होणारे परिवर्तन प्रारब्धाधीन आहे आणि प्रारब्ध आपल्या कर्मातून घडते. म्हणून जे काही चांगले किंवा वाईट घडते त्याला कर्मच कारण आहे. हे जर एकदा लक्षात घेतले की समाधान टिकून राहते. समाधान टिकून राहण्यासाठी सर्व नियंत्या त्या ईश्वराला जाणले की अखंड समाधान, तृप्ती, शांती मिळते. पण शिष्याला हे समाधान, तृप्ती, शांती मिळालेली दिसत नाही, हे श्रीगुरूंच्या लक्षात आले आहे. म्हणून श्रीगुरू म्हणतात, तुवा आशंका नाही घेतली, परी मज तुझी चिंता लागली. का जे तुझी भ्रांती फिटली, नाहीच अद्यापि श्रीराम. की श्रीगुरू अत्यंत दयाळू, कृपाळू असतात. म्हणून शिष्याने काही शंका विचारली नाही, पण शिष्याची काळजी त्यांना असल्यामुळे समर्थ म्हणतात की तुवा आशंका नाही घेतली, परी मज तुझी चिंता लागली. की मला तुझी काळजी वाटते आहे, म्हणजे तुझी चिंता वाटते. चिंता म्हणजे काळजी, आणि काळजीपोटी श्रीगुरू शिष्याला स्वतःच ज्ञान सांगण्यास सुरुवात करतात. येथे काळजीचे स्वरूप प्रापंचिक नाही, कारण प्रापंचिक लोकांना अनेक प्रकारच्या काळज्या असतात,
पण इथे प्रापंचिक काळजी नाही आहे. तर समर्थ म्हणतात की जुना दासबोध संपूर्ण सांगून झाला तरीही अद्यापही शिष्याचा भ्रम गेला नाही. आणि भ्रम गेला नाही म्हणून मी तुला पुन्हा हे गुह्य ज्ञान सांगणार आहे. भ्रम म्हणजे एक असताना दुसरे दिसते. जीव नेहमी भ्रमात अडकलेला असतो. हे 3 मुख्य भ्रम म्हणजे मी देह आहे, जग सत्य आहे, मी करता भोगता आहे. या 3 भ्रमातून सुटका झाल्याशिवाय जीव ब्रह्मरूप होऊ शकत नाही. तर पहिली भ्रांती म्हणजे मी देह आहे. देहाला सत्यत्व देणे हा सर्वात मोठा भ्रम आहे. मी देह नाही तर मी कोण आहे हे समजले पाहिजे. तर मी देह नाही, मी म्हणजे शरीर आहे असे मी स्वतःला समजते. पण मी म्हणजे शरीर नाही, कारण शरीर तर पंचमहाभूतांचे आहे आणि पंचमहाभूते माईक आहेत. मग जे जे माईक असते त्याला नाश असतो असं शास्त्र सांगते. मग मी तर माझे स्वरूप तर अविनाशी आहे. याचा अर्थ मी देह नाही, मी म्हणजे देह आहे हा भ्रम सोडून द्यायला हवा. भ्रम सोडायचा असेल तर शरीर सोडायचे नाही आहे. म्हणजे भ्रम घालवायचा म्हणजे काही शरीर सोडायचा अर्थ नाही आहे त्याचा. तर शरीराशी असलेले तादात्म्य सोडून द्यायचे. त्यासाठी तत्वमसी म्हणजे ते तू आहेस असे श्रीगुरु उपदेश करतात. ते ब्रह्म तू आहे, तू शरीर नाही हे अभ्यासाने पटवून घेतले तर मी देह आहे हा भ्रम दूर जाईल. दुसरा भ्रम म्हणजे जगत सत्य आहे. हे जग सतत आपल्या डोळ्यांना दिसत असते आणि ते दिसत असल्यामुळे आपल्याला ते सत्य आहे असंच वाटते. आणि मग मी देह सत्य या भ्रमातच संपूर्ण आयुष्य घालवते. परंतु हे जग सत्य नाही असं शास्त्रांनी पूर्णपणे समजून सांगितलेले आहे. कारण जगाला उत्पत्ती स्थिती लय आहे आणि ज्या ज्या गोष्टींना उत्पत्ती स्थिती लय असते ती गोष्ट परिवर्तनशील असते. मग जे परिवर्तनशील असते त्याला नाश आहे. मग मला या जगतातील सर्व व्यक्ती वस्तू यांच्याविषयी ममत्व आसक्ती वाटते. त्या सगळ्या गोष्टी परिवर्तनशील आहे. मग परिवर्तनशील असणाऱ्यावर आसक्ती ठेवण्यात काय अर्थ आहे हे जर एकदा लक्षात घेतले तर या जगत सत्य आहे या भ्रमातून सुटका होऊ शकते. तिसरं म्हणजे मी करता व भोगता आहे. मी करता आहे असं प्रत्येकाला वाटतं. वास्तविक मी करता नसतानाही मी करता असं वाटणं हा भ्रम आहे. जेव्हा कुठलेही काम करत असताना मी म्हणते की हे काम मी केले आहे आणि शिवाय त्यावर आपले अनेक वाक्यसुद्धा बोलल्या जातात की मी होते म्हणून झाले, मी नसते तर कोणाला ठाऊक की काय झाले असते, दुसरे कोणाच्या हातून हे काम झालेच नसते. असे वाक्य आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्यात माझ्या कर्तृत्वाचा अभिमान मला झालेला असतो आणि असा कर्तृत्वाचा अभिमान हा भ्रम आहे. कारण खरं म्हणजे करता करविता तो एक ईश्वरच आहे. तरीही मी स्वतःला करता समजते व मी करता ही आमची भूमिका भ्रामक असल्यामुळे जीवाला सतत दुःख होते. मी करता हा भ्रम गेला तर मग मी भोगता आपोआपच निघून जातो. कारण मी भोगता आहे असे वाटले की भोगण्याची जबाबदारी स्वतःवर येऊन पडते. मग भोगण्याची आवश्यकता वाटली की ते भोग घेण्यासाठी संपत्ती हवी. संपत्ती मिळवायची ठरलं की ती कशा पद्धतीने मिळवायची ही सगळी साखळीच सुरू होऊन जाते. पण मी करता व भोगता नाही असा एकदा भ्रम दूर करावयासच हवा. या तिन्ही भ्रांती दुःखाला कारण असतात. म्हणून ज्ञानी संत अशा अज्ञानी जीवाला अशा दुःखदायक अवस्थेत बघितल्यावर, अशा भ्रमात अडकलेल्या अवस्थेत बघितल्यानंतर त्यांना ते त्यांचं दुःख पाहवत नाही.
म्हणून दयाळू श्रीगुरु शिष्याची या भ्रमातून सुटका होण्यासाठी त्याला ज्ञान सांगण्यास प्रारंभ करतात. पुढच्या ओळीत ते आपल्याला सांगतात की दासबोधीचे समासी निर्मूळ केले मीपणासी, तया निरूपणे ही वृत्तीसी पालट दिसे ना श्रीराम. की 21 समासी दासबोधामधल्या 13व्या समासामध्ये ज्याला तू मी म्हणतो ती मी नावाची गोष्ट सिद्धच होत नाही हे तुला सांगून लक्षात आणून दिले होते. पण एवढे सांगूनही अजूनही तुझा मीपणा नाहीसा झाला नाही, कारण तुझ्या वृत्तीत जो बदल अपेक्षित आहे तो बदल अजूनही झालेला दिसत नाही. माणसाला मीचे स्फुरण अखंड सुरू असते. उठल्यापासून झोपेपर्यंत क्षणभरही त्याचा मी सुटत नाही. मी आत्ता झोपेतून उठलो, आता मी चहा करते, आता मी फिरायला जाऊन येते, मी फिरायला जाऊन आले की लगेच मी आंघोळ करते, की लगेच मी स्वयंपाक करते, मग स्वयंपाक झाला की मी जेवते, मी झोपते, मी बाजारात जाऊन येते, मी ग्रंथ वाचते, मी TV पाहते. अखंड मीच स्फुरण सुरू असते. हा मी जो आहे तो देहसापेक्षतेने असतो. देहामध्ये 4 देह आहेत: स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. तर स्थूल देहाच्या सापेक्षतेने मी स्वतःला मी काळी आहे, मी गोरी आहे, मी उंच आहे असं म्हणत राहते. स्थूल देह म्हणजे आपल्याला समोर हा जो आरशात देह दिसतो त्याला स्थूल देह म्हणतात. सूक्ष्म देह म्हणजे अंतःकरण वगैरे. अंतःकरणामध्ये मी शहाणा आहे, मी लठ्ठ आहे, मी अडाणी आहे याचे सतत स्फुरण होत राहते. आणि कारण देहाच्या सापेक्षतेने मी अज्ञानी असे स्वतःला समजते. तर महाकारण देहामध्ये मी सोहम साधना करते असे आपले सुरू असते. 4ही देहाच्या संदर्भात जेव्हा मीपणा जागा असतो तेव्हा त्याचा परिणाम म्हणून मी उंच, काळी, अडाणी, अज्ञानी असे त्याचे परिणाम दिसतात. परंतु या 4ही देहांचा विचारांनी निराश करायचा. 4ही देहांचा निराश झाल्यावर 4ही देह निरपेक्ष अवस्थेमध्ये ते परिणाम बाधित होतात. म्हणजे शरीराची उंची, रंग जाणवत राहिला तरी शरीर निरपेक्ष मी म्हणजे आत्मा असे ज्ञान झालेले असते. खरा आत्मरूप कधीच मी उंच, काळा, गोरा, अज्ञानी असा काहीच नसतो हे एकदा कळले तर शरीराची उंची नष्ट होत नाही. कारण जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत उंची, रंग शरीराबरोबर राहणारच. याला उंचीचा म्हणजे मीचा बाध म्हणतात. हा बाध फक्त विचारांनी करायचा आहे. प्रत्यक्षात सगळे जसेच्या तसेच असते. व्यवहारासाठी उंची, रंग सगळे या गोष्टींचा विचार करावा लागतो, त्याची गरज पण असते. पण आत्मज्ञानासाठी मात्र हे काहीच लागत नाही. या 4ही देहांना उत्पत्ती, स्थिती, लय असल्याने ते मिथ्या किंवा भ्रमरूप आहेत. मीपणा सापेक्ष असो की तो निरपेक्ष असो तो मिथ्याच आहे हे लक्षात न आल्याने साधक निरपेक्ष साधनेत आतापर्यंत घोटाळत होता, रेंगाळत होता. त्यातून बाहेर येण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज सांगतात, विचारोनी अहंकार सांडीजे, मग असतची वस्तू होईजे, आपुली स्वस्ती सहजे आपण केली श्रीराम. की असा हा विचारांनी अहंकार सोडून दिला की देहबुद्धीचा नाश होतो. स्वार्थी व संकुचित वृत्ती नाहीशी होते. मीपणा नष्ट झाल्यानंतर मग आत्मदर्शन होण्याची व्यवस्था होते. आणि समर्थांना शिष्याबद्दल अत्यंत काळजी असल्यामुळे त्यांना स्वतःला आत्मदर्शन म्हणजे अनुभव आलेला होता आणि त्यांना जो अनुभव आला तो आपल्या शिष्यांना यावा अशी तळमळ समर्थांना होती. म्हणून समर्थ पुढच्या ओवीत आपल्याला सांगतात, म्हणूनी न पुसता सांगणे, पडले शिष्या तुझ कारणे, आता तरी सोय धरणे, श्रवण मननाची श्रीराम. की आपण म्हणतो की व्यवहारामध्ये जर आपल्याला कोणी काही विचारले नाही
तर आपण स्वतःहून त्यांना काहीही सांगू नये. पण समर्थ म्हणतात की विचारल्याशिवाय सांगू नये ही गोष्ट व्यवहारासाठी बरोबर आहे, पण हा व्यवहारातला शिष्टाचार बाजूला ठेवून समर्थ म्हणतात आहे की तुला काही शंका न आल्याने तू विचारले नाही, तरीही तुझ्या कल्याणासाठी मला तुला हे सांगावेच लागेल. तुझ्यावरच्या प्रेमाखातर तुला पुन्हा सांगणे भाग पडते आहे. कारण हे सर्व पूर्वी मी दासबोधात तुला सांगितलेच होते. ते तू श्रवणही केलेस, पण त्याचे साधनेत रूपांतर मात्र केलेले दिसत नाही. म्हणजे फारसे गांभीर्याने तू ते श्रवण केलेले दिसतच नाही. तुला त्याबद्दल तीव्र तळमळ जी मुमुक्षूला पाहिजे तशी आलेली अजूनही दिसत नाही. आता मात्र मी तुला पुन्हा हे सांगतो आहे, ते तू नीट श्रवण कर. श्रवण केले की त्यावर मनन म्हणजे विचार कर व निधिध्यासन कर, तरच तुला आत्मज्ञान होईल. त्यासाठी तू सतत श्रवण मननाची कास धर. दासबोधात पण म्हणूनच समर्थांनी सगळ्यात जास्त समास श्रवणाचे सांगितले होते आणि आता इथेही श्रवणाचे महत्त्व समर्थ आपल्याला सांगतात आहे. म्हणून पुढच्या ओवीमध्ये श्रवण कसे करावे हे सांगताना समर्थ म्हणतात, चातक पक्षी वरीच्या वरी चंचू पसरून थेंबुटा धरी, जीवन सकळही अवेरी भूमंडळीचे श्रीराम. की श्रवण कसे करावे, त्यावेळी मनाची अवस्था कशी असावी हे सांगताना समर्थ येथे चातक पक्षाचा उदाहरण देतात. कवींनी चातक नावाच्या पक्षाची कल्पना केली आहे. असे म्हणतात की चातक पक्षी आकाशाकडे चोच करून आकाशातून पडणारे पावसाचे पाणीच फक्त वरच्या वर थेंब चोचीत पकडून तेवढेच पितो, तेवढेच तो ग्रहण करतो. साचलेले किंवा जसं जमिनीवर साचलेले पाणी असते तसं ते साचलेले पाणी, जमा झालेले पाणी चातक पक्षी कधीच पित नाही. कितीही तहान लागली तरी ते साचलेले जमिनीवरचे पाणी तो पित नाही. त्यामुळे पावसाचे पाणी पिण्यासाठी त्याची जी अधीरता, व्याकुळता, आतुरता जी असते ती काही वेगळीच असते. अशी अधीरता, व्याकुळता साधकाची श्रवणासाठी असावी. अखंड पावसाचे पाणी पीत राहणे एवढेच भान त्या चातकाला असते. असे साधकाने श्रवण करावे. समर्थ पुढच्या चरणात तिथे सांगतात आहे की जीवन सकळही अवेरी भूमंडळीचे, की याचा अर्थ की जसा चातक पक्षी जमिनीवरच्या पाण्याला चा स्वीकार करत नाही, त्याचप्रमाणे व्यावहारिक जीवनाचा त्याग शिष्याने केलाच पाहिजे. त्यासाठी श्री गुरूंच्या मुखातून प्रगट होणारे अध्यात्मज्ञान श्रवण करावे. त्याने शिष्याच्या अंतरंगाचा विकास होतो. असे श्रवण करताना शब्दाला फार महत्त्व असते. मग त्या शब्दाचाच महत्त्व पुढच्या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात. तैसा शब्द वरुषाव होता, असो नेदावी व्यग्रता, श्रवणकुटी समाविता, मनन करावे श्रीराम. की श्री गुरूच्या मुखातून जेव्हा शब्द वर्षाव होत असतो तेव्हा अंतःकरण वृत्ती पूर्णपणे स्थिर ठेवून ते शब्द अत्यंत एकाग्रतेने ऐकून श्रवण करून त्याचा विचार करावा. म्हणून श्रवण करताना व साधनेच्या वेळी मन इतरत्र पांगणार नाही याची काळजी साधकाने घ्यावी. मनाला एकाग्र करून जे श्रवण होते तेच खरे श्रवण होय. एखादा असा शिष्य असतो की जो सद्गुरूंच्या मुखातून शब्द बाहेर पडतात, शब्द व कान यांची जणू भेट होते, त्याच क्षणी ब्रह्मज्ञान होते. काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होनी उठी, कौनू ऐकू जो श्रीराम. की असा एखादाच असतो की जो शब्द ऐकल्याबरोबर त्याला ब्रह्मज्ञान होते. बहुतेक लोकांना मात्र श्रवणानंतर मनन करावेच लागते. म्हणून श्रुती माऊलीची पण तशी आज्ञा पण आहे की आत्मा अरे वा श्रोतव्यो मंतव्यो निधिध्यासित्व.
की आत्मा सतत ऐकावा, त्याचे मनन करावे व त्याचेच ध्यान करावे. जेव्हा वेदांत शास्त्र ऐकल्यावर त्यातील जीव हा ब्रह्मच आहे या सिद्धांताविषयी बुद्धीचा निश्चय होतो, तेव्हाच श्रवण पूर्ण होते. सद्गुरूंचे शब्द जसेच्या तसे आठवून त्याचे तात्पर्य व त्याच्या अर्थाचे स्मरण करून त्याचे वर्म जाणणे म्हणजे मनन, आणि मननाने निश्चित झालेल्या सिद्धांताचे पुन्हा पुन्हा चिंतन करणे म्हणजे निधिध्यासन होय. असा श्रवणाचा व शब्दांचा अतूट संबंध आहे. त्या शब्दांविषयी समर्था पुढच्या ओवीत आपल्याला सांगतात की लाग वेग जाणोनी शब्दाचा, आवा का पहावा मनाचा, शब्दा आतील गर्भाचा, सांगावा घ्यावा श्रीराम. की श्री गुरुमुखातून बाहेर पडलेल्या शब्दांमध्ये प्रचंड शक्ती सामावलेली असते. आहाच बोलाची वालिफ फेडीचे असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तर दासबोधात समर्थ म्हणतात, फोडूनी शब्दांचे अंतर, वस्तू दाखवी निजसार. या दोन्ही ओवीत एकच आशय सांगितलेला आहे की कुठल्याही शब्दांच्या शब्द ऐकल्याबरोबर त्या शब्दाचा वाच्यार्थ काय, लक्षार्थ काय, त्या शब्दाचा सरळ अर्थ काय, गुह्य अर्थ काय हे समजून घेतले पाहिजे. एका शब्दाच्या भिन्न भिन्न अर्थ असतात. तो अर्थ उघड अर्थ काय, त्यातला दडलेला अर्थ काय, अशा विविध छटा त्या शब्दांच्या असतात. त्या सगळ्या छटा लक्षात घेतल्या असला तरच संत काय सांगतात याचे आकलन होईल. म्हणून शब्द ऐकतो तेव्हा त्या शब्दामागे असलेली काय भावना आहे, त्याची तळमळ काय आहे त्या शब्दामागे, त्यावेळची परिस्थिती काय आहे, सद्य परिस्थितीमध्ये ते शब्द जुळून त्या संदर्भात त्याचा विचार करता आला पाहिजे. बोलण्यातला सरळपणा, तिरकसपणा हा सगळा विचार करावाच लागतो. म्हणून शिष्याने आपल्या पूर्ण क्षमतेचा वापर करून ते शब्द समजून घ्यावयास हवे. बिंब तरी बचके एवढे, परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. की सूर्यबिंब दुरून जर आपण बघितलंय तर आपल्याला छोटासा एखाद्या तबकडीसारखा गोल दिसतो. म्हणजे एखादी थाळी जशी गोल असते ना, तसे ते सूर्यबिंब दिसते. पण त्याच्या प्रकाशाच्या व्याप्तीचा जर विचार केला तर तिन्ही लोक कमी पडतात, इतकी प्रचंड ताकद त्या सूर्यामध्ये असते. त्याचप्रमाणे शब्दांमध्ये सुद्धा शब्द कितीही छोटा असला ना तर त्याचे सामर्थ्य मात्र खूप असते. एवढे सामर्थ्य असते की तो शब्द दिसायला आपल्याला छोटासा दिसतो, पण त्याच्या शब्दाच्या सामर्थ्याने अनुभवापर्यंत पोहोचता येते, एवढी ताकद त्या शब्दांमध्ये असते. अशी संपूर्ण श्रवणाने साधकाची पूर्वतयारी झाली की मग काय होते हे पुढच्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगणार आहेत. पुढच्या ओवींचा विचार आपण पुढच्या प्रवचनामध्ये करूयात. जय जय रघुवीर समर्थ.